शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला स्वयंभू आधुनिक फार्ममध्ये जो आपण घरी खाण्यासाठी भाजीपाला लावलेला आहे, हे गहू लावलेला आहे. यासाठी आपण हे बघू शकता गांडूळ खत आपण आपल्या स्वयंभू आधुनिक फार्ममधील कर्जदार गांडूळ खत प्रकल्प तिकडे आहे, बघू शकता. तिथलं हे गांडूळ खत आणलेलं आहे आणि हे गांडूळ खत टप्प्याटप्प्याने आपण आपल्या या जो भाजीपाला आहे हे बघू शकता. मेथी निघालेली आहे. हे आपण गांडूळ खत टाकलेलं आहे. तिकडं ते स्वयंभू गांडूळ खत टाकत आहे बघा. आणि हे लसण, तर हे लसण निघालेलं आहे. हे बघू शकता, गांडूळ खत टाकलेलं आहे आणि आपण गांडूळ खत टाकत आणखी टाकणार आहोत. हे बघू शकता पातीचे कांदे, हे कोथिंबीर इकडं, आणि हे बघू शकता वाटाणा, हे वाटाण्याची येलं. तर अशा प्रकारे जे आपल्याला घरी लागण्यासाठी भाजीपाला जो आहे तो पूर्ण नैसर्गिक पद्धत सेंद्रिय. इकडं तूर बघू शकता. तर आपल्या जे स्वयंभू आधुनिक फार्ममध्ये जे निविष्ठा आपण तयार केल्या ते सर्व या आपल्या स्वयंभू आधुनिक फार्ममध्ये वापरत असतो. तर मेथी, हे बघू शकता कांदे, आणि इकडं हे आपण कांदे टाकलेले आहेत, बियाणं कांद्याचं. आणि हे इकडं कोथिंबीर बघू शकता निघालेलं आहे. तर आज गांडूळ खत टाकून आपण याला भिजवणार आहोत आणि भिजवल्यानंतर पुन्हा आपण याला वर्मीवॉशची फवारणी करणार आहोत निघाल्यानंतर, थोडं वाढल्यानंतर. आणि जे बुरशीनाशक म्हणून पण, कीटनाशक म्हणून पण वर्मीवॉश काम करते. तर अशा प्रकारे कोथिंबीर निघालेला आहे, बघू शकता. तर नक्की हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पण घरी खाण्यासाठी चांगल्या प्रकारे कशा प्रकारे भाजीपाला नियोजन करता हे नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.